आज आम्ही हेअर कर्ल्स बद्दल कंप्लीट नॉलेज शिकलो. Hi, my name is Deepika and this is day 11 of 90 days of me becoming a professional makeup artist. सर्वात आधी वेगवेगळ्या प्रकारचे कर्ल्स कोणते असतात ते डिटेल मध्ये समजून घेतलं. त्यानंतर प्रत्येक कर्लसाठी कोणते टॉंग वापरायचे हे शिकलो. एक साईजचा टॉंग वापरून सगळे कर्ल्स बनत नाहीत. डिफरंट बॅरल साइजेस मुळे वेगवेगळ्या रिझल्ट मिळतो. म्हणून प्रॉपर टूल सिलेक्शन खूप इम्पॉर्टंट असतं. हेअरचे सेक्शन्स कसे घ्यायचे ते शिकलो. कारण प्रॉपर सेक्शन केली तरच कर्ल्स परफेक्ट आणि प्रोफेशनल लुक देतात. टॉंग कसा होल्ड करायचा, हेअर किती वेळा रोल करायचं, कोणत्या डायरेक्शन मध्ये व्रॅप करायचं आणि कर्ल रिलीज कसं करायचं हे डिटेल मध्ये एक्सप्लेन केलं. लॉंग लास्टिंग कर्ल्स साठी कर्लिंग करण्यापूर्वी कोणती प्रोडक्ट्स यूज करायचे, हीट प्रोटेक्टंट कसं अप्लाय करायचं आणि कोणते स्प्रे कधी वापरायचे हे सुद्धा डिटेल मध्ये शिकलो. आजचा सेशन खरंच खूप इन्फॉर्मेटिव्ह होता. आता फक्त प्रॅक्टिस आणि परफेक्ट टेक्निक्सने परफेक्ट कर्ल्स करता येतील. असा होता माझा आजचा दिवस. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. अंटिल देन विश मी लक.